नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील हे तिन्ही नर या एकाच झाडापाशी दिसले. आपले हद्दक्षेत्र म्हणजेच टेरिटरी जपणाऱ्या वाघांबाबत असे का घडले ते जाणून घेऊया. कॅमेरा ट्रॅपने नुकत्याच टिपलेल्या छबीत या झाडाजवळ पहिल्यांदा सुभेदार दिसला, त्यानंतर 10 दिवसांनी सेनापती दिसला आणि त्यानंतर बाजेही दिसला. स्वतःचे हद्दक्षेत्र जपणारे वाघ या एकाच ठिकाणी का आले ते पाहूया. वाघांचे हद्दक्षेत्र विस्तृत असते. सर्वसामान्यपणे मादी वाघाचे हद्दक्षेत्र साधारण 50 ते 150 चौरस किलोमीटर आणि नर वाघाचे हद्दक्षेत्र 150 ते 250 चौरस किलोमीटर इतके असते. या हद्दक्षेत्राचा आकार त्या ठिकाणी उपलब्ध असलेले अन्न आणि शिकारीच्या प्रमाणावर अवलंबून असते. शिवाय काही वेळा ते वाघांच्या संख्येवर देखील अवलंबून असते. आता हेच बघा, ताडोबामध्ये वाघिणीचे हद्दक्षेत्र हे 10 ते 50 चौरस किलोमीटर तर वाघाचे हद्दक्षेत्र 25 ते 50 चौरस किलोमीटर इतके आहे. हद्दक्षेत्र निश्चित करण्यासाठी वाघ आणि वाघीण गंधखुणांचा वापर करतात, म्हणजेच मूत्राचे आणि गुदग्रंथीच्या स्त्रावाचे फवारे उडवतात. तसेच ते नखांनी झाडावर किंवा जमिनीवर खुणा करतात. या खुणांमुळे त्यांच्या अधिवासात शिरण्याआधी नवख्या वाघाला किंवा वाघिणीला आधीच्या वाघाची ओळख, लिंग, प्रजननाची स्थिती यासंबंधी माहिती मिळते. वाघांचे हे हद्दक्षेत्र एका विशिष्ट ठिकाणी एकमेकांमध्ये मिसळलेले म्हणजेच ओव्हरलॅप झालेले असतात. अशा ठिकाणी वाघ भेट देऊन आपल्या गंधखुणा सोडत असतात. सह्याद्रीत नुकतंच हेच घडलंय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये रिजवरती एक मोठं जुनं उमराचं झाड आहे. हे उमराचं झाड T1, T2, T3 म्हणजे सेनापती सुभेदार बाजी यांचा नोटीस बोर्ड आहे. प्रत्येक वेळेला T1 किंवा T2, T3 ज्यावेळेला ह्या झाडावरती येतात त्यावेळेला ते स्वतःचं सेंड मार्क सोडतात, क्रॅचिंग करतात आणि स्वतःची टेरिटरी मार्क करतात. तिथून त्यांचं वे ऑफ कम्युनिकेशन आहे आणि एकाच ठिकाणी टेरिटरी त्यांची ओव्हरलॅप करते आणि हे झाड खूप इम्पॉर्टंट आहे, जिथं आम्ही कायम सातत्यानं कॅमेरा ट्रॅपिंग करत असतो. हे तिन्ही वाघ ज्या झाडापाशी एकत्र आले तो भाग त्यांच्या हद्दक्षेत्राचा ओव्हरलॅप असणारा भाग आहे. म्हणूनच कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसते, झाडापाशी सुभेदार आल्यावर तो झाडावर आपले मूत्र फवारतो. त्यानंतर काही दिवसांनी आलेल्या सेनापतीही तेच करतो आणि गंधखुणेमुळे सेनापतीचा सुगावा लागल्याने बाजी देखील त्या ठिकाणी आल्यावर झाडावर मूत्र फवारून स्वतःची टेरिटरी मार्क करून जातो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापतीचे हद्दक्षेत्र हे 260 चौरस किलोमीटर, सुभेदारचे हद्दक्षेत्र 110 चौरस किलोमीटर आणि बाजीचे हद्दक्षेत्र 120 चौरस किलोमीटर इतके आहे. तसेच नव्याने आलेल्या चंदा आणि तारा या साधारणतः 65 ते 130 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये वावरत आहेत. या वाघांची ओळख त्यांच्या शरीरावरील पट्टेरी रचनेवरून केली जाते, कारण प्रत्येक वाघाच्या शरीरावरील पट्टेरी रचना ही वेगवेगळी असते. सध्या सेनापती आणि चंदा एकाच वनपरिक्षेत्रात वावरत असून गंधखुणांचा वापर त्यांच्याकडून प्रकर्षाने सुरू आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.